ठाण्यातील MIMच्या 5 नगरसेवकांची गट नोंदणी पूर्ण झाली आहे। पार्टी का कलर हरा आहे असं विधान यावेळी सेहर शेखने केले। भगवा असता तर भगवा बोलली असती। ठाण्यात कोणासोबत याचा निर्णय अजून झाला नाही। मुंब्र्याच्या विकासासाठीचं माझं विजन जनतेला माहिती आहे असं विधान देखील सेहर शेखने केलं। हिरवा करने प्रयत्न मतलब ऐसा है कि पार्टी का कलर ही हरा है ना। अगर तो भगवा होता तो भगवा बोला जाता। जो समझदार लोग हैं उन्होंने समझ लिया है। कई सारे हमारे हिंदुस्तानी भाई बहन हैं जिन्होंने मेरे हक में बात की है और जरूरी नहीं कि वो सभी मुसलमान हो, कई अदर कम्युनिटीज के लोगों ने भी बात करी है। तो समझदार तक वो सोच पहुंच गई है और मेरा जो विजन है फ्यूचर को लेकर मुंब्रा के वो काफी लोगों तक क्लियरली पहुंच गया है, जिसके लिए मैं बहुत बहुत धन्यवाद बोलती हूँ सभी हिंदुस्तानियों का जिन्होंने एक्चुअल मतलब को समझा। नागपूरच्या महापौराचा शपथविधीचा मुहूर्त ठरलाय। भाजपची महिला महापौर 6 फेब्रुवारीला शपथ घेणार आहे। खात्रीलायक सूत्रांनी लोकशाही मराठीला ही माहिती दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा होईल। बिहार भवनाचा मुद्दा आता ठाण्यात चर्चेचा विषय बनलाय। ठाण्यात बिहार भवनाविरोधात मनसेचं लक्षवेधी बॅनर पाहायला मिळते। व्यंगचित्रात्मक बॅनरच्या माध्यमातून सर्वांचं लक्ष वेधण्यात आलंय। भवनाच्या माध्यमातून महाराष्ट्रात घुसखोरी होते का, मनसेचे स्वप्नील महेंद्रेकर यांनी हा सवाल उपस्थित केलाय। दरम्यान मनसेच्या स्वप्नील महेंद्रेकर यांच्याशी बातचीत केली लोकशाहीचे प्रतिनिधी मनीष गांगुडे यांनी। मुंबईत होत असलेल्या बिहार भवनाला मात्र आता मनसेकडून विरोध होताना पाहायला मिळतोय। एकीकडे राज ठाकरेंनी याला विरोध केला असताना मात्र ठाण्यातील मनसैनिकांनी आता बॅनरच्या माध्यमातून या ठिकाणी विरोध होताना आपल्याला बघायला मिळतोय। आपल्यासोबत मनसेचे स्वप्नील महेंद्रेकर आहेत। काय सांगशील मित्र, कशा पद्धतीने या बॅनरच्या माध्यमातून मनसेकडून निषेध केला जातोय? आपण बघत असाल की बॅनरच्या वरतीच आपण हेडिंग लिहिले भवन नाही संदेश आहे। आज भवनाच्या माध्यमातून ते महाराष्ट्रात घुसखोरी करतायत, मुंबईमध्ये घुसखोरी करतायत आणि येत्या काही वर्षात ते आपलं अस्तित्व मुंबईमध्ये निर्माण करणार आणि हे मुंबईच्या नागरिकांसाठी आणि मुंबईच्या मराठी माणसासाठी धोक्याची घंटा आहे। कारण आपण बघत असाल की ब्रिटिश सरकारने पण पहिला आम्हाला व्यवसाय करायचा आहे, जागा द्या अशा माध्यमातून भारतात आले, मुंबईत आले आणि नंतर मग त्यांनी इकडे राज्य केलं। तर त्याच माध्यमातून आज भवनासाठी जागा मागणार, त्याच्यानंतर बिहारचे लोंढे इथे येणार आणि बिहारचे लोंढे इथे येऊन मराठी माणसाचे जे हक्काचं स्थान आहे ते कुठे ना कुठे इथून नामशेष करायचा डाव आहे। मनसे या गोष्टीचा तीव्र निषेध करते। 500 कोटीचं भवन कशाला, कोणासाठी पाहिजे एवढं मोठं भवन? बिहारची लोक इकडे येणार तर इकडच्या सुखसुविधा घेणार, इकडचे हॉस्पिटलचे बेड घेणार, इकडची बाकी सुखसुविधा वापरणार आणि पहिलाच मुंबईच्या सुखसुविधा वापरण्यासाठी मुंबईकरांना त्या सुखसुविधा पुरत नाहीयेत। MMR रिजन मधले जे ठाणे जिल्हा आहे तिकडचे कित्येक पेशंट तिकडे जातात, त्यांना बेड नसतं। तीच अवस्था आपण इथे मांडलेली आहे की लोकांना बेड नाहीये, ते रडतायत आणि बाहेर बसलेले। बिहार भवन येत्या काळामध्ये मुंबई पोस्ट ट्रस्टच्या जागेवरती बांधलं जाणार का हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरणार आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।